निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज. शक्ती, भक्ती आणि युवकांचा राष्ट्रप्रेमाचा संगम. प्रवरानगरीत स्वातंत्र्य दिनाचा भव्य सोहळा. 20,000 विद्यार्थी, पालकांचा सहभाग. हातात तिरंगा, ढोल, लेझिमचा गजर, वारकरी परंपरेचा जागर आणि मनात राष्ट्रप्रेम अशा उत्साहपूर्ण वातावरणात लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा औद्योगिक, शैक्षणिक व सांस्कृतिक समूहाच्या वतीने पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनाचा भव्य सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. सुमारे 15,000 विद्यार्थी, 5,000हून अधिक पालक, शिक्षक व कर्मचारी यांच्या सहभागाने साकारलेला हा सोहळा शक्ती, भक्ती आणि राष्ट्रप्रेमाचा त्रिवेणी संगम ठरला. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्यात माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर भास्करराव खर्डे पाटील, विखे पाटील कारखान्याचे माजी अध्यक्ष कैलासराव तांबे, उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे, संस्थेचे संचालक गणपतराव शिंदे, अलकाताई दिघे, भाऊसाहेब विखे, गणेश मैड, संस्थेचे सहसचिव भारत खोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर शिवानंद हिरेमठ, प्रवरा कृषीशास्त्र संस्थेचे संचालक डॉक्टर उत्तमराव कदम, शिक्षण संचालक डॉक्टर प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका लीलावती सरोदे, डॉक्टर महेश खर्डे, प्रवरा कृषीशास्त्र संस्थेचे संचालक डॉक्टर उत्तमराव कदम, प्राचार्य डॉक्टर आर ए पवार यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, पदाधिकारी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी संस्थेच्या राष्ट्रीय छात्रसेना NCC पथकाने ध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक आणि देशभक्तीपर उपक्रमांनी संपूर्ण परिसर भारावून गेला. आपली माती, आपली संस्कृती, आपले युवक आणि आपला भारत या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी अखंड भारताची प्रतिकृती, ढोल, लेझिम, तिरंगा ध्वज आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडवत भारतीय संस्कृती, एकता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला. पांडुरंगाची महती सांगणाऱ्या रिंगण सोहळ्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. हजारो विद्यार्थ्यांनी एकजुटीने सादर केलेल्या या उपक्रमातून वारकरी परंपरा, भक्ती आणि राष्ट्रप्रेमाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. ढोल, लेझिमच्या तालावर आणि हातात तिरंगा घेऊन विद्यार्थ्यांनी केलेल्या शिस्तबद्ध सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. राजसत्ता न्यूजसाठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे, लोणी. ओके मॅडम. नमस्कार. आज प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये 80th इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन आपण सगळ्यांनी बघितलं. बेसिकली द मेन इंटेन्शन आपण इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करायचं एकच होतं की आजची युवा याला वीकेंड समजते, जर सॅटर्डे, संडे किंवा सकाळी न येणं. पहिल्यांदा जर आपण बघितलं प्रवरेमध्ये आज 15,000 विद्यार्थी इथे उपस्थित आहेत, ज्याच्यामध्ये 7,000 मुलं पार्टिसिपेंट्स आहेत आणि आनंद वाटेल याच्यामध्ये 2,500 हे कॉलेजचे विद्यार्थी आहेत, ज्यांनी एक सुंदर रिंगण सोहळा सेटअप करून सगळ्यांना दाखवला आणि स्कूलच्या मुलांनी टाळ्याच्या म्युझिकवर आणि बीट्सवर भारताचा नकाशामध्ये फॉर्मेशन दाखवलं. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत सगळ्यांमध्ये आम्हाला एकच मेसेज द्यायचा आहे की 15th ऑगस्ट इज नॉट ओनली सेलिब्रेटेड ऑन दॅट डे बट भारत आणि त्याचा मिळालेला इंडिपेंडन्स दिस शुड बी सेलिब्रेटेड राऊंड द इयर आणि आपण सगळ्यांनी त्या भारतासाठी चांगलं काम करावं, एवढीच एक आपण याच्यातून एक मेसेज देतोय. थँक्यू. डॉक्टर पवन खेमनर यांचे मातोश्री हॉस्पिटल साकूर व शेळके ॲक्सिडेंट व जनरल हॉस्पिटल संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने महात्मा फुले जन आरोग्य योजना एकत्रित प्रधानमंत्री योजना अंतर्गत 5 लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय सेवा. मोफत आरोग्य निदान शिबिरात फ्रॅक्चर, संधिवात, कंबरदुखी, गुडघेदुखी, मानेचा विकार, हृदयरोग, दमा, मधुमेह, मेंदूचे विकार, बालरोग, मूत्रपिंड व मूत्रमार्ग विकार, कॅन्सर, सांधा व फुफ्फुस विकारावर उपचार, जठर व आतडे शस्त्रक्रिया, स्त्रीरोग चिकित्सा इत्यादी आजाराच्या रुग्णांची तपासणी व उपचार केले जाईल. वरील आजाराचे निदान झाल्यास मान्यताप्राप्त रुग्णालयातून मोफत उपचाराची सोय केली जाईल. तसेच सर्व कंपन्यांचे कॅशलेस व मेडिक्लेम सुविधा उपलब्ध. शिबिराचे ठिकाण डॉक्टर पवन खेमनर यांचे मातोश्री हॉस्पिटल, साकूर, तालुका संगमनेर. सोमवार दिनांक
17 ऑगस्ट 2026 रोजी वेळ सकाळी 9:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत.